गोदावरी नदीला पूर आल्यामुळे जवळपास जिल्ह्यातील 38 गावांना याचा फटका थेट बसलेला आहे आणि अनेक ठिकाणी गावामध्ये पाणी शिरले, घरामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि त्यामुळे अनेकांना स्थलांतरित व्हावं लागलं। आपल्या ह्या सगळ्या बैल बारदाण्यासह नागरिक सुरक्षित ठिकाणी आलेत। प्रशासनाने केलेली ही व्यवस्था आहे। गोंदी गावाजवळची ही शाळा आहे आणि त्या ठिकाणी या शाळेमध्ये ह्या सर्व गावातील नागरिकांना या ठिकाणी हलवलेलं आहे। खरं तर गृहोपयोगी काही वस्तू हाताला जे लागतील त्या घेऊन ही सगळी मंडळी आली। जीव वाचवायचं पडलेलं होतं अनेकांना, त्यामुळे प्रशासनानं सगळ्या मंडळींना या ठिकाणी स्थलांतरित केलं आहे। खरं तर वेगवेगळ्या ठिकाणी जवळपास काही महाविद्यालय आहेत, काही धार्मिक स्थळं आहेत, त्या ठिकाणी ह्या सगळ्या मंडळींना स्थलांतरित केलं। मावशी, बाकी काही वस्तू आणल्या नाही का तुम्ही? काहीच नाही आणलं। आम्हाला गावाने साहेबांनी बाहेर काढलं, त्यांनी अंगाच्या कपड्याने आलो। माझ्या नातीची मशीन ते सारं संसार आलं, काहीच नाही आलं आम्हाला। नुसतं अंगाच्या कपड्याने निघलो तर आम्ही बाहेर। नात शिवित होती, काहीच नाही। लगेच सारी भीत पट पडली माझी घराची। पहिल्या टाटीनला माझं घर आहे तिकडं गंगाच्या कडीला। हो, तुम्हाला काल सांगितलं होतं असं सरपंचांनी त्यांनी सारं सांगितलं। आम्ही अंगाच्या कपड्याने निघलोत, मशीन पण नाही घेऊन दिली का काही नाही, असं जेवायला ताट नाही, काही नाही। मग रात्री आम्हाला केलं ना त्यांनी जेवण, फराळीचं, उपासाचं। जागेच आहेत आम्ही। मशीन पण काही कपडे नाही, काही नाही घेऊन दिलं आम्हाला। अंगाच्या कपड्यानेच निघलोत आम्ही। ही सगळ्या महिला आहेत। खरं तर ह्या सगळ्यांची अवस्था जवळपास सारखीच आहे। आजी, तुमचं काय? सगळं सामान तिथंच आहे साहेब, काही नाही। आम्ही नुसते अंगाच्या कपड्याने आलो, आम्हाला जेवायला ताट सुद्धा नाही आणलं आम्ही, काहीच नाही। सगळं घरामध्ये सगळं साठवलं, त्याने ट्रॅक्टर आणलं, त्या ट्रॅक्टरमध्ये बसलो तर इथं आलं। काय करावा? हा, जीव वाचलं नुसतं आम्ही, बाकी काही वाचलं नाही। काय करावं? सगळं संसार तिथं ठेवलं, जे येतं ते आलं तर आम्ही नुसतं उठून शेणी, लेकरं बाळ घेऊन शेणी। काय करावं? सगळं तिथंच आहे। हा, सगळं तिथंच आहे, पाण्यात बुडवलं। हो, काय करावं? त्याला इलाज नाही। हो, तुमचं मावशी तसंच झालं? आमचं तसंच। हो, समधी परिस्थिती तशीच, काहीच नाही लगी, काहीच नाही आणलं आम्ही बी। नुसतं खायची वस्तू आणली, काहीच नाही आणलं। हो, केव्हा तुम्ही? रात्री आणला आम्हाला। रात्री आणलं? हा, इथे काय होती कसं? हा, समधी सोय होती इथं, त्यांनी समधी सोय केली आमची आल्यावर। हो, पण बाकी सगळं वाहून गेलं घरातलं? सगळं वाहून गेलं साहेब। साहेबांनी आम्हाला गावच्या लोकांनी बाहेर काढलं, आम्ही अंगाच्या कपड्याने आलेलो आहे। आमची फक्त हे सहकार्य करा आता, ते कवार आम्हाला बाहेर काढणार। आम्हाला तुम्ही आता सगळे कार्य मिळून सनी आम्हाला कुठेतरी कोप्यापुरत्या जागा द्या, तोपर्यंत शाळा भरू देणार नाही। ही संतप्त भावना आहे। पुनर्वसनाची मागणी अगोदरपासून आहे का तुमची? हा, पहिल्यापासून आहे आमची, पण ती व्हाय ना पुनर्वसन आम्हाला। मग आम्ही कवारला पळा लेकरं बाळा घेऊन सर, आमचे लेकरं बाळा पाण्यातून पळायचे मला, आम्हाला लेकरू घेऊन पाहता येत नाही ना। नुसत्या अंगाच्या कपड्याने यायचं मला, काय करायचं आम्ही? आमचे लेकरं पळायला पाणी, मरणाचं पाणी, मग आम्ही काय करायचं त्याला? आम्हाला खाण्यापिण्याची सगळी सोयी, पण आमचं सगळं गेलं ना वाहून आमचं गंगामध्ये। घरात पाणीचे सगळं, घरात पाणी आहे ना, मग घरात पाणी आहे ना, मग आता काय करायचं आम्ही? हे सगळ्या वेगवेगळ्या व्यथा आहेत सगळ्या नागरिकांच्या। खरं तर ह्या काही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मी हे सगळ्या व्यथा मांडतोय। या गावची अगोदरपासूनची मागणी आहे, पुनर्वसन व्हावं। गोदाकाठच्या अनेक गावांना याचा धोका आहे आणि त्यापैकीच हे एक गाव आहे। त्या गावाला तर हा फटका बसलेला आहे। उर्वरित अनेक गावांची सुद्धा ही स्थिती आहे। यांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे। सध्या एकच समाधान आहे की त्यांचा जीव वाचलेला आहे, मात्र संसार उपयोगी सगळं साहित्य पाण्यामध्ये बुडाल्याचं आहे। रवी मुंडे, एबीपी माझा, गोंदी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।